की यजमान आमचे चांगले आणि म्हणून आमचा संसार चालला गेला. माझे स्वामी, कुणाचा अभिषेक करावा, कुणाची एकादशी करावी, कुणाचा सत्यनारायण करावा आणि यजमान जे काय देतील ना त्याच्यावर आपलं सौख्य मानावं आणि आपला संसार चालवावा. असं करता करता देवा दिवस निघून गेले आणि क्षणोक्षणी आठवण होऊ लागली. या म्हातारपणी कुणीतरी काढली पाहिजे ना मला. म्हातारपणी मुलं बाळं काशी नाही म्हणून अखेर ते म्हातारपणी आधार मिळावा म्हणतात ते देवाजवळ जात होते. देवा नवस करत होते, उपवास करत होते आणि देवा आम्हाला म्हातारपणी आधाराची काळजी दे. देवाला दया आणि त्या देवानं पुण्यलिकासारखा पुत्र आमच्या पदरी घातला. मन समाधान झालं. मला मनोमनी आईला वाटू लागलं की स्वर्ग सुख सुद्धा देखील वाटू लागलं. कोण त्यांना त्याकडे कधी लहानाचा मोठा होत होता आणि माझं आईचं मन सारखं सांगत होतं की त्यांच्याप्रमाणे तो पंडित होईल, त्यांच्याप्रमाणे गाव पुरोहित होईल. पण कर्म रे हंस देवा, ती स्वप्न होती ती स्वप्न ठरली गेली देवा. स्वप्न आणि पंडित होण्याचं दूरच राहिलं. पण या पुण्यानं वेशेच्या महाली जावं, दारूच्या अड्ड्यावर जावं, जुगाराच्या अड्ड्यावर जावं, तो दाखवायला जागा शिल्लक द्यायची नाही. म्हणून याला मी म्हटलं अहो आपण असं करूया, पुंडलिकाचं लग्न करूया. लग्न केल्यानंतर तरी आपला पुंडलिक सुधारेल, संसाराला लागेल आणि सर्व व्यसने त्याची. म्हणून याचे पायधर करून एक मुलगी पाहिली आणि आशेनं सुनबाई म्हणून आनंदानं घरी येईल असं वाटलं. लग्न झालं आणि आवडीनं सुनेचं नाव ठेवलं तारा. हो, आवडीनं सुनेचं नाव ठेवलं तारा आणि नाही रे आता मला घरी तारा. विचार करते आहे तेव्हा या पोराचं कसं होणार आणि आपल्या आईच्या हृदयी सारखा भास होत लागला, सारखी कर्म वाटू लागली.